वाव, समोरचा नजारा बघा मित्रांनो. सर्व सह्याद्रीच्या ह्या उंच उंच डोंगर रांगा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि हा नजारा बघा समोर तुम्हाला जे पाहायला भेटतंय टकमक टोक आहे. हे सर्व गाढव जे आहेत ते वरती गाड्यावर काही वस्तू लागतात त्यांची ने-आण करतात. गाढवांचा या ठिकाणी उपयोग करतात ह्या रस्त्याने. तरुणांना धावत येण्यासाठी महाराजांनी जागाच ठेवलेली नाहीये, त्यामुळे सहजपणे दरवाजा कोणी तोडू शकत नाही. हा बघा, हा महादरवाजा आहे आणि आता इथून आपण जो आहोत तो पृथ्वीवरच्या स्वर्गामध्ये प्रवेश करतोय, म्हणजे अर्थात रायगडामध्ये आपण प्रवेश करतोय. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेतच असलं पाहिजे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कॅप्शनवरून तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे की आपण कुठे निघालेलो आहोत. ते स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला आपण आज भेट देतोय. काल आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. ह्या ठिकाणी आपण हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत ते स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो ऍडव्हेंचरचा असणार आहे, ट्रेकिंगचा असणार आहे. एकंदरीत जो रायगड आहे तो कसा आहे, कारण रायगडच्या प्रत्येक दगडात शौर्य आणि इतिहास लपलेला आहे, तो आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. हॉटेल आई साहेब या हॉटेलमध्ये काल आपण आलेलो आहोत. काल या ठिकाणी आपण स्टे केला. सकाळ झालेली आहे, सर्वजण फ्रेश होत आहेत. ही आपली बस आहे, या बसने काल आपण आलो होतो. काल आपण प्रतापगड जो आहे तो एक्सप्लोर केलेला आहे. समोर जर पाहिलं तर टेबलवरती नाश्ता जो आहे तो सेट आहे. चहा, कॉफी आणि नाश्ता याचा सर्वजण जे आहे ते आनंद घेत आहेत. काय नाश्त्याचा मेनू काय? मिसळ पाव, चहा आणि कॉफी असा नाश्त्याचा मेनू असणार आहे. इकडे आपले हॉटेल आई साहेबचे जे मालक आहेत ते असणार आहे. साहेब, आपलं नाव? मी हॉटेल आई साहेब फार्मचा मालक आहे. इथून आपल्या फार्म पासून रायगड 5 किलोमीटरवरती आहे. आपल्याकडे साधारणतः 100-150 लोकांची स्टेची सोय आहे. गरम पाणीची सोय आहे, पाणी मुबलक आहे, जेवणाची सोय आहे. जेवण उत्तम क्वालिटीचं, तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे व्हेज नॉनव्हेज त्याप्रमाणे जेवण मिळते. आणि इथून मानगाव 20 किलोमीटर, निजामपूर 23 किलोमीटर, महाड 27 किलोमीटर या पद्धतीचं अंतर आहे. आपल्याकडे येणारे सगळे पर्यटक जे आहेत ते त्यांची जी काही सोय आहे ती करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न कटाक्षाने करतोय. तर मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर या हॉटेल आई साहेबचे मालक संदीप पांडुरंग गोपाळ यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा फार्म हाऊस कसं आहे, कोणत्या प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी दिली जाते. तुम्ही तर या ठिकाणी रायगडला भेट देत असणार किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरायला येत असणार, तर हॉटेल आई साहेब एक उत्तम पर्याय आहे. या हॉटेलची जी सर्व डिटेल्स आहे, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मेन्शन करेन. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बस मधून मित्रांनो आपण उतरलेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत ते रायगडच्या दिशेने. आपले सर्व इकडे ग्रुप जो आहे तो आता सर्व निघालेला आहे तो रायगडच्या दिशेने. बरोबर मित्रांनो, 9:15 जे आहेत ते वाजलेले आहेत. आपण 8:30 वाजता आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो हॉटेल आई साहेब त्या ठिकाणी निघालेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत ते रायगडच्या पायथ्याशी. इकडे पाहिलं तर सर्व लेफ्ट साईडला बघा वेगवेगळे स्टॉल जे आहेत, टी शर्ट पासून कॅप पासून या सर्व वस्तूंचे आपल्याला पाहायला भेटत आहेत लाईनीमध्ये. फायनली आपण जे आहोत ते किल्ले रायगड याच्या पायथ्याशी जे आहोत ते येऊन पोहोचलेलो आहोत. आपली सर्व टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. समोरचा नजारा बघा, वाव, सुंदर, अतिशय सुंदर. आणि इथे मित्रांनो आपण उतरल्यापासून एकच वातावरण बघतोय. महिला असू द्या, लहान मुलं असू द्या, पुरुष असू द्या, इथे सर्वांची जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. कारण संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे जे पर्यटक आहेत ते किल्ले रायगड पाहायला आलेले आहेत. किल्ले रायगड याला आपण आता सुरुवात केलेली आहे ट्रेकिंगसाठी. बघा किती वेळ जाईल तो, कारण आपल्याला एकूण 1700 पायऱ्या ज्या आहेत त्या मित्रांनो चालत हा किल्ले रायगड जो आहे तो गाठायचा आहे. बरोबर सकाळचे जे आहेत ते 9:20 झालेले आहेत. 1700 पायऱ्या गाठायला आपल्याला किती वेळ लागेल ते बघायचं आहे. हा जो आहे तो पायथा आहे, टोकाला जायचं आहे. बघा किती वेळ लागेल आपल्या टीम बरोबर आपल्याला. लेफ्ट साइडचा नजारा बघा, वाव, सुंदर. सुरुवातीलाच मित्रांनो आपला मूड जो आहे तो फ्रेश झालेला आहे. आजूबाजूचं सर्व वातावरण बघून पुढे जाऊया. पुढे काय नजारा आपल्याला पाहायला भेटेल ते देखील बघूया.
बाबा कुठे वरती जात आहे का? हो काय घेतलंय विकायला? ताक कोकम ओके, ताक कोकम दर दिवशी येता? बरं आहे बाबा बघा, ताक कोकम घेऊन विकायला चाललेले आहेत वरपर्यंत. दर दिवशी ते येतात. नाव का तुमचं? गोरे गोरे बाबा आहेत. आपण तर एकच दिवस चाललोय चालत, दर दिवशी हे जातात ताक वगैरे विकायला. अक्षरशः आपण सुरुवात केलेली आहे आणि अक्षरशः थकलेलो आहोत पायऱ्या चढून. अजून आपल्याला महादरवाजापर्यंत जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण सगळेजण थांबणार आहोत, कारण आपल्याला गाईड जो आहे तो तिथेच भेटणार आहे. त्याला आपण हायर करणार आहोत आणि त्यानंतर उरलेल्या ज्या पायऱ्या आहेत, उरलेल्या म्हणजे काय, आता सुरुवात झालेली आहे, त्याला आपण सुरुवात करणार आहोत. इथे बघा, प्लास्टिक कचरा डस्टबिन मध्ये टाकण्यात यावा. प्लास्टिक कचरा तटबंदीच्या खाली टाकू नये. हा सुरुवातीलाच चांगला संदेश दिलेला आहे, कारण लोक येतात गाड्यावरती पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन आणि सर्व ज्या प्लास्टिकच्या बाटल्या त्या आजूबाजूला टाकून देतात आणि हा परिसर घाण करतात. जे गाड्यावरती येतात त्यांना विनंती राहील, कृपया आपण असं कृत्य करू नका. इकडे बघा, काट्या वगैरे देखील भेटतात. एवढा मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे, त्यासाठी जर आपल्याला चपळ म्हणून हातामध्ये काठी असेल तर चालायला आपल्याला सोपं होणार. त्यामुळे आपली टीम आहे, मुलं आहेत, त्यांनी जर ऐकलं नाही त्यांना देखील फटके द्यायला ही काठी आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे अण्णाने त्याच्याबरोबर काठी जी आहे ती घेतलेली आहे. सुंदर एक वेगळाच नजारा जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटतोय. खालून आपण सुरुवात केलेली आहे, जी सुरुवात झालेली आहे आपली गड चढायला. आणि खाली बघा, हा सर्व पायथा आहे. पायथ्यापासून आपण सुरुवात केली होती. जस्ट आपण 5 मिनिटं चाललोय, फक्त 5 मिनिटात मित्रांनो आपण थकलेलो आहोत. अजून पिक्चर मोठा बाकी आहे, किती वेळ लागेल माहित नाही आहे, बघूया. पण आपण टोकावरती चालतच जाणार आहोत. हम गया दीदी, चल इकडे. मित्रांनो, तुम्हाला ह्या पायऱ्या दिसत आहेत. ह्या प्रत्येक पायऱ्यामध्ये स्वराज्याचा इतिहास जो आहे तो लपलेला आहे. प्रत्येक मावळ्याची शौर्याची गाथा हा एक एक दगड सांगत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. धनगर असू द्या, सुतार असू द्या आणि इतर अनेक जाती असू द्या, प्रत्येक जातीच्या लोकांना काहीतरी कला अवगत होती. त्या कलेचा वापर करून स्वराज्याची स्थापना केली आणि ह्या ठिकाणी रायगड किल्ला जो आहे तो उभारलेला आहे. हे बघा, भरपूर सारं अंतर जे आहे ते आपल्याला गाठायचं आहे. खालून लोक जे आहेत ते कंटिन्यू जे आहेत ते रायगडच्या दिशेने चाललेले आहेत. इथे जर पाहिलं तर आपली अर्धी टीम जी आहे त्या अद्याप मागे आहे. समोर पाहिलं तर अण्णा येतोय. इकडे खाली पायथ्याशी बघा, ही गावं आहेत. आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आपली टीम जी आहे ती बघा पुढे गेलेली आहे. हा डोंगर जो आहे तो आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे. असे आपल्याला किती डोंगर क्रॉस करायचे आहेत माहिती नाहीये, परंतु असेच डोंगर आपल्याला क्रॉस करत करत जायचं आहे ते वरती रायगडावरती. तिथे सकाळचं वातावरण आहे. अजून सूर्य जो आहे तो डोक्यावरती आलेला नाही. सूर्य जर का डोक्यावरती आला तर मित्रांनो मग गरमीला सुरुवात होणार आहे आणि मग आपण अजून थकणार आहोत. तर सूर्य डोक्यावर यायच्या आधीच आपल्याला रायगड गाठायचा आहे. गावचे लोक जे आहेत त्या रस्त्याचा वापर करतात रायगडावरती येण्यासाठी. गावच्या लोकांसाठी हा रस्ता जो आहे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी लागतात गाड्यावरती त्या आणण्यासाठी किंवा विकण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर करतात. त्या बघा ताई आलेल्या आहे डोक्यावरती सर्व थंडाच्या बॉटल्स घेऊन. आणि हा समोरचा नजारा बघा, वाव. आपल्यासाठी मित्रांनो हे पहिल्यांदा म्हणजे नवीन आहे, परंतु ही जी गावची माणसं आहेत ते दर दिवशी अशा डोक्यावरती ओझं घेऊन दर दिवशी गड्यावरती येतात. ताक असू द्या, कोकम सरबत असू द्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गड्यावरती विकतात. हा लांबच लांब लोकांची रांग जी आहे ती गडाच्या दिशेने जाण्यासाठी लागलेली आहे बघा. आपण देखील खालून आलेलो आहोत. हा डोंगर आपण क्रॉस करून आता आलेलो आहोत.
तुम्हाला हा डोंगर दिसतोय, हा देखील क्रॉस करायचा आहे. चलो. हे बघा, हे सर्व गाढव जे आहेत ते वरती गाड्यावर काही वस्तू लागतात, त्यांची ने-आण करतात. गाढवांचा या ठिकाणी उपयोग करतात ह्या रस्त्याने. महाराजांच्या काळी देखील मित्रांनो गाढवांचाच उपयोग करायचे. एखादी गोष्ट वरती घेऊन जायची असेल किंवा खाली घेऊन जायची असेल तर, कारण त्यावेळेस अशा पायऱ्या वगैरे नव्हत्या, चांगल्या प्रकारचा रस्ता नव्हता. परंतु ही जे गाढव आहेत किंवा प्राणी आहेत ते आपल्या अंगावरती ह्या वस्तू वाहून घेऊन गडापर्यंत पोहोचवायच्या. आणि आज देखील आपल्याला पाहायला भेटतंय की आज देखील गाढवांचा उपयोग जो आहे तो ने-आण करण्यासाठी या ठिकाणी करण्यात येतोय. हे बाबा जे आहेत ते मित्रांनो आपल्याला गोरे बाबा, बरोबर ना? गोरे बाबा आपल्याला मागाशी भेटले होते, जिथून आपण सुरुवात केली होती चढायला पायथ्यापासून. बाबा अजून किती वेळ जाईल आम्हाला वरती जायला? अजून आम्हाला अर्धा तास वरती जाईल. आणि हा रस्ता बघा, असा डोंगर आहे आणि त्याच्या बरोबर खाली हा जो पायवाट जी आहे त्या पायवाटीने सर्व जे आहे ते चाललेले आहेत गडाच्या दिशेने. दृश्य जे आहे ते मित्रांनो खूप चांगलं आहे. आपण बघितलं गाढव जे आहेत ते अवजड ज्या वस्तू आहेत ते गडावरती नेत आहेत, ने-आण करतायत. इकडे जे पर्यटक जे आलेले आहेत ते काही कोल्हापूर, नाशिक इकडे आपल्याला मगाशी जे बंधू भेटले ते उरणवरून आलेले आहेत. शाळेची देखील मुलं आपण जर पाहिलं खाली तर सहलीनिमित्त या गडावरती आलेले आहेत. वरती आपल्याला बघायला भेटतीलच. रस्ता बघा गाडीचा, तरी तुम्हाला नागमोडी वळणं दिसत आहेत. हा गाड्यांचा रस्ता आहे, हा गडापर्यंत आलेला जो आपल्याला पाहायला भेटतोय. आणि ह्या सर्व पर्वत, सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर, हिरवगार असं वातावरण डोंगरावरचं, हा सर्व जो निसर्गरम्य व्ह्यू जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय. इकडे समोर जो आहे तो टकमक टोक आहे, आपल्याला दिसतोय कॅमेऱ्यातून. याचा अर्थ गड जो आहे तो आलेला आहे, कारण टकमक टोक जे आहे ते आपल्याला दिसायला आता सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत मित्रांनो काय वाटलेलं नाही. सुरुवातीला चढाई होतं खूप, त्यानंतर सपाट रस्ता आहे. त्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहोत. अजून अर्धा तास लागेल, मग असे बाबा आपल्याला बोलले. मित्रांनो आपला हा पहिलाच अनुभव आहे. मी पहिल्यांदाच रायगडवरती चाललेलो आहे आणि आतापर्यंतचा सुपर्ब असा एक्सपिरियन्स आहे. सकाळचं असं वातावरण आहे थंडगार. त्यामध्ये आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. आपली सर्व चिल्लर पार्टी आहे ते आपल्याला सोडून ऑलरेडी पुढे पोहोचलेली आहे. आपल्याला ते महादरवाजापर्यंत भेटणार आहेत. हे बघा, शाळेची मुलं देखील आलेली आहेत गडावरती. ही सर्व शाळेची मुलं आहेत, पिकनिक साठी आलेली आहेत गडावरती. आणि समोर जर पाहिलं तर हा बघा, हे टकमक टोक आहे जे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपण गडाच्या थोडस जवळ आलेलो आहोत. आणि या खालचा परिसर बघा, वाव, सुंदर. पावसामध्ये मित्रांनो इथलं वातावरण जे असेल ना, पाऊस, सोसाट्याचा वारा, धुकं, याचा अनुभव एकदा नक्की आपण घेतला पाहिजे. ट्राय करू आपण पुन्हा पावसामध्ये येण्याचा. तुम्ही देखील आला नसाल किंवा पावसामध्ये आला नसाल तर पावसामध्ये नक्की एकदा रायगड ट्रॅकिंगला ट्राय करा. मित्रांनो समोर तुम्ही जर पाहिलात तर या ठिकाणी बघा दगड जे आहेत ते तासून ठेवलेले आहेत या रस्त्यासाठी. याच्या पायऱ्यांचं जे आहे ते काम चालू आहे. येणारे जे पर्यटक आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या रस्त्याचं काम जे आहे ते चालू आहे. तर हे बघा, त्या पायऱ्यांचं काम जे आहे ते चालू आहे. दगड बघा कसे आहेत. हा वरचा नजारा बघा. आता हा डोंगर आपल्याला चालत चालत क्रॉस करून या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. असे माझ्या मते आपण अंदाजे आतापर्यंत जे आहेत ते 3 डोंगर जे आहेत ते क्रॉस केलेले आहेत. आता हा एक क्रॉस करणार आपण आणि पलीकडे जाणार आहोत. त्यानंतर डोंगर आहे की नाही ते आपल्याला बघायला भेटेल, जेणेकरून आपण वरती रायगडवरती पोहोचू. ते मित्रांनो पाहिलं टकमक टोकाच्या आपण पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला आपले बंधू भेटलेत. काय नाव बंधू आपलं? आविष्कार पोळ. आविष्कार पोळ. कुठून आलात? बीडवरून आलेला आहेत. किती जणांची टीम आहे तुमची? 20-25 जण आले. ओके, म्हणजे आमच्यासारखे हे देखील 20-25 जण आलेले आहेत ग्रुपने रायगड किल्ला पाहण्यासाठी.
थँक्यू. चलो, ह्या रस्त्याने आपण आतापर्यंत वरती आलेलो आहोत आणि समोरचा नजारा बघा. वाव, सुंदर. हा बुरुज जो आहे तुम्हाला पाहायला भेटतोय. अजून किती वरती जावं लागेल ते बघावं लागेल, कारण आपला हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे रायगड पाहण्याचा. वाव, समोरचा नजारा बघा मित्रांनो. सर्वात सह्याद्रीच्या ह्या उंच उंच डोंगर रांगा आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि हा नजारा बघा. समोर तुम्हाला जे पाहायला भेटतंय टकमक टोक आहे. इकडे बघा काही हौशी पर्यटक आहेत, त्यांनी या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटल टाकलेल्या आहेत. गडावरती जर का तुम्ही येताय तर प्लास्टिक वगैरे जे आहे तुम्ही या ठिकाणी टाकलं नाही पाहिजे. फायनली मित्रांनो, आपण रायगड किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. समोर तुम्हाला जो प्रवेशद्वार दिसतंय ते महादरवाजाचा असणार आहे. पर्यटक बघा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. संडेचा दिवस आहे आणि खाली बघा सर्व जे पर्यटक जे आहेत त्यांची एकच गर्दी जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे. महादेव महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जय भवानी. सध्या मित्रांनो आपण रायगडच्या या ज्या महादरवाजा आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्हाला समोर जी पाहायला भेटते ही क आकारामध्ये ही जी भिंत आहे, त्या भिंत असण्यामागचं कारण काय मित्रांनो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी ज्यावेळेस या गडावरती हल्ला व्हायचे त्यावेळेस शत्रूंनी सहजपणे तुम्हाला जो हा महादरवाजा दिसतोय, तो शत्रूने सहजपणे तोडू नये म्हणून हे कव आकारामध्ये जी आहे ती ही तटबंदी तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे एक तर दरवाजा जर जो आहे तो मोठ्या लाकडाने मोठ्या प्रमाणात सैनिक उचलून ते लाकूड ज्यावेळेस दरवाजावरती मारतील त्यावेळेस दरवाजा तोडला जाईल. परंतु इथे बघा शत्रूंना धावत येण्यासाठी महाराजांनी जागाच ठेवलेली नाहीये, त्यामुळे सहजपणे दरवाजा कोणी तोडू शकत नाही. दुसरं जर का तुम्ही या दरवाजा पाहिलात तर दरवाजाला बघा लोखंडी खिळे जे आहेत ते आहेत. जर हत्तीच्या सहाय्याने देखील हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर हत्तीला इजा होऊन हत्ती जो आहे तो हा दरवाजा तोडू नये म्हणून अशा प्रकारची जी आहे ती बांधणी जी आहे त्यावेळेस शिवकालीन या महादरवाजाची महाराजांनी केलेली होती. आता आपण आतमध्ये जाऊया महादरवाजाच्या आणि एकंदरीत जो रायगड असेल वरचा तो एक्सप्लोर करूया. हा बघा हा महादरवाजा आहे आणि आता इथून आपण जो आहोत तो पृथ्वीवरच्या स्वर्गामध्ये प्रवेश करतोय, म्हणजे अर्थात रायगडामध्ये आपण प्रवेश करतोय. वाव. आणि फायनली मित्रांनो आपण पहिल्यांदा जे आहोत ते पृथ्वीवरच्या स्वर्गामध्ये पाऊल ठेवलेलं आहे, म्हणजे रायगडावरती पाऊल ठेवलेलं आहे. पाठीमागे जर पाहिलात तर हा महादरवाजा आहे, इथून आपण प्रवेश केलेला आहे आणि इथून आपण हा सर्वावरचा जो रायगडावरचा परिसर आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. समोर मित्रांनो पाहताय तुम्ही ही सर्व आपली टीम आहे. आपण बरोबर 9:30 वाजता चालायला सुरुवात केली होती, आता 11:15 जे वाजलेले आहेत. काय होता तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? दमलात नाही ना? ओके. अजून आपल्याला वरती 600 ते 800 पायऱ्या चालायच्या आहेत. सर्व जमलेत, मीच जमलो नाही कारण मी हा जो रायगड आहे तो एक्सप्लोर करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मित्रांनो आज रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रायगडला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला मगाशी जे बंधू भेटले त्यांनी सांगितलं की 2,000 ते 3,000 लोक जे आहेत ते गडावरती आलेले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात गाईड जे आहेत ते गाईड हायर केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला देखील वरती जाऊन गाईड भेटतील की नाही ते देखील पाहायचं आहे. कारण आपण या ठिकाणी रायगड फक्त पाहायला आलेलो नाही आहोत, रायगड आपल्याला समजून घ्यायचा आहे. एकंदरीत रायगडचा इतिहास काय आहे तो जाणून घ्यायचा आहे. रायगडला मित्रांनो तुम्ही 2 मार्ग येऊ शकता, एक जशी आपण चालत आलो त्या प्रकारे किंवा रोपवेने. सर्वात सुंदर आणि अनुभवी तुम्हाला घ्यायचं असेल तर चालत तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बघण्यासारखी आहे. सुंदर. सर्व पर्यटकांची जी आहे ते एकच लाईन लागलेली आहे बघा वरती पोहोचण्यासाठी. इकडे खाली बघा खालून सगळे चालत चालत जे आहेत ते वरती चाललेले आहेत. वाव वाव. मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. सर्वांना बघून आपण सुरुवातीपासून बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आहे रायगडावरती येण्यासाठी. आणि इथे बघा आजूबाजूला सर्व लहान मुलांपासून स्त्रिया असू द्या पुरुष असू द्या यांची मोठ्या संख्येने तुम्हाला गर्दी पाहायला भेटते. आणि ही जी गर्दी आहे ते आलेल्या सर्व पर्यटकांना प्रोत्साहन देते
रायगडावरती जाण्यासाठी. समोर मित्रांनो तुम्ही जे पाहताय हे टकमक टोक आहे आणि हा नजारा बघा. काही हौशी जे आहेत पर्यटक ते बघा टोकावरती येऊन उभे राहिलेले आहेत. असं कृत्य जे आहे ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे गडावरती जर आला तर कृपया असं कृत्य तुम्ही करू नका. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. आपली सर्व जी टीम आहे पुढे आली होती त्यांना आपण जॉईन झालेलो आहोत. समोर बघा इकडे सर्व संगेश आहे, प्रणित आहे, इकडे दिदी आहे. या सर्वांना आपण जॉईन केलेलं आहे या ठिकाणी. इकडे सर्व आपली छोटी मंडळी बघा. संवेद आहे, इकडे अर्णव आहे, हा देखील अर्णव आहे, इकडे जीवक आहे. हे सर्व जे आहेत त्याचा ताक पिणार आहेत. इकडे आपली छोटीशी दिदी आहे. इकडे समोर जर पाहिलं तर बघा सर्व मंडळी जी आहेत ते चालून थकलेले आहेत. इथे अथर्व देखील आहे आणि सर्वांनी जे आहे ते एकच झाड मारलेली आहे ते आपल्या गोरेबाबांकडे. इथे बघा कोकम सरबत आणि छास असणार आहे. हा मग अशी भेटलो ना आपण, तुम्हाला सांगितलं आम्ही वरती घेणार सर्व. इथे बघा संगेश सावंत आहेत. आपला काय होता आतापर्यंतचा इथे चालत आलेला एक्सपिरियन्स? खूप सुंदर, म्हणजे आपल्याला अशी प्रेरणा मिळते वर चढताना की एक्झॅक्टली चढले असतील इकडे महाराज हे जात असतील, त्या प्रेरणेने आपण वरती चढतो. त्याच्यामुळे आपल्याला चढण्यासाठी बळ येतं. आणि तुमचा कितवा ट्रेक असणार आहे? किती वेळा तुम्ही रायगडावरती आलेला आहात? 7वी ट्रिप आहे. ओके, मी तुमच्यासाठी नथिंग असणार आहे. तुम्हाला ऑलरेडी हॅबिट आहे. पण दरवेळेला आपल्याला आणखी जास्त जिज्ञासा असते परत आपण कधी येऊ. ओके, आणि ही सगळ्यांसाठी प्रेरणा राहिली पाहिजे. एक्झॅक्टली. इकडे आपल्याला दादा आहेत. काय तुमचा एक्सपिरियन्स होता आतापर्यंतचा? चालत आपण खालपासून वरपर्यंत आलेलो आहोत. खूप छान एक्सपिरियन्स आहे. ओके, ट्रॅकिंग साठी असं अनुभव माझ्यासाठी म्हणजे आता आम्ही परत चालू केलं. लहानपणा असताना रायगडवर चाललो, त्याच्यानंतर आता पहिल्यांदा एवढ्या म्हणजे तुमचा सेकंड एक्सपिरियन्स आहे रायगडचा. तुम्ही लहानपणी आलेला होतात? लहानपणी आलो पण 20-22 वर्षाचा गॅप नंतर. अरे बापरे, 20-22 वर्षानंतर आलेला आहे. युवक चाला जमलाच का? कसं वाटलं? वरती भरपूर सारं पाण्यासारखं असणार आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. ओके, तुला कसं वाटलं? मस्त वाटलेलं आहे. दीदी आहे आपल्याबरोबर. तुमचा एक्सपिरियन्स काय आतापर्यंतचा? आपण चालत आलेलो आहोत. बरोबर आपण 9:30 वाजता खालून निघालो होतो. आता जर पाहिलात तर 11:15 वाजलेले आहेत. 4 वेळा आली, सगळ्यात स्लो पहिल्यांदा आली. ओके, कशामुळे आलात? उन्हामुळे. ओके, पण मजा आली. बाकी मस्त एकदम कडक. ओके, ऋतिक आहे ती पहिल्यांदा येतोय. ऋतिक पहिल्यांदा येतोय. कसा होता एक्सपिरियन्स? मजा आली. अजून बाकी आहे किल्ला बघायचा. ओके, ट्रॅकिंग कशी वाटली? ओके, आपका एक्सपिरियंस कैसा है? बहुत सही, बहुत मजा आ गया. ओके आरामात आला आणि एकदम लवकर येऊन करीबन पोहोचलेलो. ओके. वरती तलाव गेलात काय तुम्ही? नाही, अजून बाकी आहे. इथे ऋतिक आहे. ऋतिक देखील पहिल्यांदा येतोय. मी देखील पहिल्यांदा येतोय. इकडे चंदन आहे, तो देखील पहिल्यांदा येतोय. तू फर्स्ट टाइम येतोय? फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही सर्व जे आहोत ते फर्स्ट टाइम येतोय. त्यामुळे आमच्यासाठी हे सर्व जे काही ते नवीन असणार आहे. आम्ही लेट का आलो त्यामागचं कारण असं आहे की आम्ही सर्व गोष्टी दाखवत आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्व गोष्टी एक्सप्लोर करत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला लेट झालेला आहे. कारण या आठवणी आहेत त्या आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत स्टोर करून ठेवायच्या आहेत. भविष्यामध्ये आपण जेव्हा हा व्हिडिओ पाहू त्यावेळेस आपल्याला आठवेल की आपण कधी गेलो होतो, त्यावेळेस आपण काय एन्जॉय केला, ह्या सर्व गोष्टी. दीदी आहे, तुला कसं वाटलं चालत आलीस तर? खूप छान वाटलं. अजून आपल्याला चालायचं आहे. ओके, चालणार ना? ओके, चलो. भन्नाट अशा ट्रॅकिंगच्या अनुभवानंतर आजच्या ट्रॅकिंगच्या व्हिडिओला मित्रांनो आपण इथेच थांबवतोय. पुढील भागात आपण भेटणार आहोत. आपले गाईड राजेश झोरे आपल्याला रायगडाची माहिती देणार आहेत. तर भेटूया पार्ट 2 मध्ये.